हाय हॅलो, या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे बघू शकता आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आता तर इथं बाजरीची भाकरी कशी बनवायची ते बघूयात. इथे मी ना 1-2 वाटी असं पीठ घेतलेलं आहे मोजून, किंवा अंदाजानुसार घेऊ शकता तुम्ही. तर मी याला छान असं मळून घेतलेलं आहे. इथे बघू शकता या अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून असं घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे या अशा पद्धतीने. तर चला आता ही भाकरी आपण कशी थापायची, याला छान असं मळून आणि गोल गोळा करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता असा मी भाकरीचा असं छान करून घेतलेला आहे उंडा. आता ही भाकरी आपण खाली थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावर थोडीशी अशी ती थापून घ्यायची. असं पीठ टाकून त्याच्यावर आपण असं हे टाकून घ्यायचं, याला साईडने थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे हातावरच, आणि अशी गोल गोल करून तिला थापायची. इथे बघू शकता या अशा पद्धतीने. तर इथे बघू शकता छुण असे तव्यावर टाकायचे. इथे तवा ठेवून घेतलेला आहे, गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे. त्याला छान तापू द्यायचं, नंतर आपण भाकर टाकणार आहोत. तर चला आता आपण ही थापलेली भाकर आता ही उचलून याच्यामध्ये टाकून द्यायची तव्यावर. तर इथे बघू शकता भाकरी आपण अशी छान टाकून घेतलेली आहे. तवा आपण आता छान तापलेला आहे. याला असं पाणी टाकून याला असे पाणी लावून घ्यायचं आहे. थोडं थोडंच पाणी टाकायचं, एकदम जास्त पाणी नाही टाकायचं. पूर्ण भाकरीला आपलं असं छान लावून घ्यायचं पाणी. इथे बघू शकता आपण पाणी लावून घेतलेलं आहे. लगेच याला उलटून घ्यायची, 2 मिनटं राहू द्यायचं, थोडी शेकू द्यायची तिला, आणि लगेच उलटून बघायची आपली भाकर पचली की नाही. गॅस मोठाच राहू द्यायचा आहे. तर आपली अशी निघते, जर निघत नसेल तर अजून तिला होऊ द्यायची. तर चला आता आपण ह्या भाकरीला पलटून घेणार आहोत. खालची बाजू वर करून घ्यायची, पलटून घ्यायची. तर इथे बघू शकता आपली भाकरी छान अशी, तिला छान अशी पलटून घ्यायची, काढून घ्यायची सगळ्या बाजूने, आणि अशी छान उलथून घ्यायची दुसऱ्या साईडने. तर बघू शकता छान आपली झालेली आहे भाकरी. आणि मागच्या साईडने पण आपल्याला छान शेकून घ्यायचं. 4-5 भाकरी करायची असेल तर असं पीठ मळून घ्यायचं आहे एकखट्टी, म्हणजे पटकन आपल्या भाकरी लवकर होतात. लवकर आता छान शेकलेली आहे. याला पण छान शेकून घ्यायचं आहे ह्या अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीच्या बाजरीच्या भाकरी तयार होतात. ज्या नवीन मुलींना येत नसतील किंवा नवीन जे शिकावं असतील त्यांना अशा पद्धतीने भाकरी नक्की करून बघा, लवकर जमतील, काहीच अवघड नाही आहे. जर माझी रेसिपी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. तर चला आता आपण ह्या साईडने पण अशी शेकून घ्यायची आहे, दोन्ही साईडने छान शेकून घ्यायची. तर इथे बघू शकता तव्यावरच ही भाकर आपण शेकून घेतलेली आहे. छान अशी कडक खरपूस भाकर तयार होते.